वेलकम टू सरोज वर्ल्ड। तर आज आम्ही झालेलो आहोत रिदूचे बुक्स आणण्यासाठी महूमध्ये, कारण की आता लवकरच रिदवीचं स्कूल चालू होणार आहे 4-5 दिवसांनी। तर म्हटलं जाऊन आपण बुक्स घेऊन येऊया। टीचरने लिस्ट दिलेली आहे, तर त्याचं जे मेन दुकान जे आहे ते महूमध्ये आहे, आमच्या इथे नाही आहे। तर म्हटलं आता रिदवीला जरा गार्डनमध्ये पण फिरवून आणूया। बरेच दिवस झाला, आठवडा तरी झाला असेल आम्ही कुठे गेलो नाही, गावावरून येऊन आठवडा झाला। मग म्हटलं चला जाऊन येऊया गार्डनमध्ये आणि बुक्स घेऊया येताना। आणि नंतर आम्हाला समजलं की इथे मेला लागलेला आहे। मग बोललं की चला आपण मेल्यामध्ये जाऊन येऊया, कसं काय आहे बघूया। तर इथे आता आम्ही तिकीट काढलेलं आहे 10 रुपीज पर पर्सन। रिदवीचं काही तिकीट नाही आहे। चला तर मग जाऊया आपण आतमध्ये। कसा आहे मेला, एवढा काही मोठा दिसत नाही आहे, पण बरेच स्टॉल लागलेले आहेत, गेम्स पण आहेत। तर तुम्ही बघू शकता हे असे गेम्स लागलेले आहेत मोठमोठे, पण एवढी काही गर्दी नव्हती। बहुतेक सॅटर्डे संडे गर्दी असेल, त्यामुळे जास्त काही कोण दिसत नव्हतं। पण रिदवीला काही शांत बसवत नाही। मग रिदवीचं तर गेल्या गेल्याच लगेच राईड करायला सुरुवात, बोलली की मला बसायचंच आहे। कोणी बसलेलं असो नसो तिला काही घेणं देणं नाही आहे। आणि आम्ही पण तिला बसवलं, कारण की बऱ्याच दिवसांनी ती पण कंटाळली होती। आता स्कूलला पण सुट्ट्या आहेत, दिवसभर ती माझ्यासोबत असते, एकटी खेळून खेळून बोर होते। माझ्या मिस्टरांना सुट्टी होती, तर बोलले की चला बुक्स पण घेऊन येऊया आणि गार्डनमध्ये पण जाऊया। मग गार्डनमध्ये नाही गेलो तर बोलले इथं तरी तिला खेळायला आपण सोडलं पाहिजे। आता दुसरी रिदवी बसलेली आहे हेलिकॉप्टरमध्ये। एवढं काही खास नव्हतं, मला तर हे अजिबात आवडलं नाही, कारण की याचा सगळा कलर वगैरे गेला होता। बट तिला ते वरती जात होतं ते बघूनच त्यातच खूप एक्साइटमेंट होते की मला ह्यात बसायचं तर बसायचं। तिने खूपच हट्ट केला, मग आम्ही देखील बसवलं। मेला काही एवढा आम्हाला खास वाटला नाही, आणि गर्दी पण नव्हती आणि एवढा मोठा पण काही नव्हता। जसं की लास्ट टाइम मी तुम्हाला लालबागचा मेला दाखवला होता, खूपच सुंदर होता आणि बरंच काय काय होतं मेल्यामध्ये। त्यावेळेस आम्ही देखील बसलो होतो, पण आज आम्हाला बसायची इच्छाच नाही झाली। एक तर ऑलरेडी पब्लिक कोण नव्हतं, आणि त्यात पब्लिक कोण नसल्यामुळे सगळा मूड ऑफ झाला। मग बोललं चला स्टॉल्स तरी फिरूया। मग आम्ही सगळे स्टॉल्स वगैरे फिरून बघितले आजूबाजूचे कसे आहे काय, आणि थोडीफार शॉपिंग देखील केली। त्यानंतर मेल्यामधली फेवरेट गोष्ट म्हणजे कॉटन कॅन्डी, ही सगळ्यांनाच आवडते। त्यानंतर आम्ही ती घेतली, आणि इथे म्हटलं थोडंफार आपण नाश्ता करूया। आणि रिदवीला अजून एका झोपाळ्यात बसायचं होतं। नंतर आम्ही नाश्ता केला आणि घरी आलो। बघू दाखव काय स्ट्रॉबेरी पॅन आहे। स्ट्रॉबेरी पॅन कुठून आणला? उठून आणलं, बाजारातून आणलं। कुठल्या बाजारातून? आपण गेलो ना त्या बाजारात। त्याला बाजारात नाही बोलत, त्याला मेला बोलतात ना। मेला गेला आणलं होतं। अजून काय आणलेलं तू? आपण सगळे टॉयज आणले। मी घरात टॉयज नाही येत का तुला? तर आज आहे डे 2, आणि काल तुम्ही बघितलंच आम्ही काय केलं काय नाही। तर मी जास्त काही शूट नाही केलं, कारण की येताना माझ्या हातात बुक्स होते, त्यामुळे डिरेक्टली घरी आल्यानंतर शूट केलं। तर आता रिदवीचं चालू आहे बुक्सला कवर घालायचं सगळी तयारी। तर हे रिदवीचं तुम्ही पोर्शन मी तुम्हाला दाखवते थोडक्यात। शब्दज्ञान म्हणजे हिंदी, आता इथे तर आपल्या महाराष्ट्रात मराठी चालतं, इथे जास्त हिंदी चालतं। तर ह्या वर्षीपासूनच तिला शब्द वाचन वगैरे सगळं काही आहे। लास्टला स्टोरी देखील दिसते, एक मिनटं मी तुम्हाला दाखवते। बुक नवीन असल्यामुळे उघडत नाही आहे। तर बहुतेक ह्या वर्षी तिला पूर्ण शब्द वाचायला शिकवणार आहेत हिंदीचे। ह्या वर्षीचं पोर्शन बघूनच म्हणजे माझं डोकं फिरलं होतं। तर हे आहे नंबरचं बुक 1 to 100। तर हे काही नाही, हे तर कॉमन आहे, हे तर इझी आहे तिच्यासाठी, कारण की ऑलरेडी तिला 50पर्यंत नंबर्स येतात, त्यामुळे ह्याचं काही मला काही एवढं काही वाटलं नाही 1 to 100 नंबर्सचं। आणि ही बुक आहे इंग्लिश प्री प्रायमरची। अच्छा, ह्यामध्ये पण वर्ड्स वगैरे दिसत आहेत। तर हां, ह्यामध्ये रिदवीला वर्ड्स, परत बरंच काय काय आहे ह्या वर्षी नवीन। म्हणजे एवढं पोर्शन असेल मला तर मी इमॅजिनच केलं नव्हतं। छोटे छोटे वर्ड्स पण आहे आणि सेंटेन्स पण दिसले लास्टला। आता ते कळेल जसं जसं तिला शिकवतील पुढे पुढे, तसं तसं समजेल काय आहे काय नाही। तर आपण बोलतो लहान मुलांना काय अभ्यासाचं एवढं,
कारण की मी गावाकडे बऱ्याचदा ऐकलं आहे की काय हिला अभ्यास असतो, पण तुम्ही बघू शकता हिचा अभ्यास. तर हिंदीचे देखील शब्द, मगाशी ते रीडरचं बुक होतं आणि हे आता एक एक शब्द शिकवतील काय होते काय नाही. आणि रिद्वीचं हिंदी मराठी सगळं मिक्स होत चाललं आहे. मला समजत नाही आहे की आता तिचं पुढे जाऊन काय होणार आहे काय नाही, कारण की ती बोलताना पण अर्ध हिंदी बोलते अर्ध मराठी बोलते. आणि हे जे बुक आहे ते पिक्चर डिक्शनरी आहे, हे काही नाही, बॉडी पार्ट्स वगैरे नॉर्मल आहे. बट दरवर्षी हे जे बुक्स आहेत ते घ्यायलाच लागतात, रिदमचे बॉडी पार्टचे वगैरे. हे तर सेमच आहे नर्सरी UKG LKG वाल्यांचं, मला तर असंच वाटतं. कारण की गेल्या वर्षी पण रिद्वीला ह्याच पोएम्स होत्या सगळ्या ज्या की रिद्वीच्या पाठ आहेत, तरी पण ह्या वर्षी आम्हाला बुक घ्यावं लागलं आहे. स्कूलवाल्यांचं आता जे काय सांगतील ते सगळं घ्यावंच लागतं. आणि हे ड्रॉइंग गेल्या वर्षी सर्कल स्क्वेअर हे असं एक एक पार्ट होता, तर ह्यावेळी 2-2 पार्टमध्ये तिला ड्रॉ करायचं आहे ते. आणि हे बुक आता मिस्टरांनी कवर घातलं आहे, हे आहे इंग्लिशची कर्सू रायटिंग. तर रिद्वीला ह्या वर्षीपासून कर्सू रायटिंग देखील आहे, स्मॉल कर्सू रायटिंग. तर हे देखील आहे. खरं सांगायचं तर मला देखील येत नाही, बट रिद्वीला ह्या वर्षीपासून आहे, त्यामुळे मला पण थोडंफार तयारी करावी लागेल. तर अर्ध्या ह्याला मिस्टर कवर घातलं आणि अर्ध्या ह्याला मी कवर घालते. तर बरेच दिवसांनी जे जुने दिवस जे आहेत ते आठवलेत. पहिल्या शाळेत जाताना असे नवीन नवीन पहिला बुक्स आणले की कवर घालायला खूप आवडायचं मला लहानपणी. मला तर वाटतं आता 10-15 वर्ष झालं असेल मी कवर नाही घातले. गेल्या वर्षी तर रिद्वीच्या बुक्सला ऑलरेडी आपल्या महाराष्ट्रात स्कूलमध्ये पॅटर्न आहे काय काय स्कूलचा की ऑलरेडी कवरवाले बुक्स येतात तसे, बट इथे अजूनही कवर जे आहेत ते घातले जातात बुक्सला. तर बऱ्याच दिवसांनी, मला वाटते 15 वर्षांनी मी आज कवर घालते आणि खूपच आनंद होत होता ही गोष्ट करताना. तर रिद्वीला काही एवढं काय वाटत नाही, तिला कसं काय वाटणार, आणि आपल्याला ही गोष्ट आपण रिपीट करतोय बोलल्यावर आनंद थोडाफार होणारच. अशी सगळी आमची आता रिद्वीच्या स्कूलची तयारी चालू होती. रिद्वीचं स्कूल चालू झालं थोडक्यात, म्हणजे माझं पण चालू झालं असंच म्हणावं लागेल, कारण की मुलांसोबत आपल्याला देखील सगळं काही रिपीट अभ्यास करावा लागतो. त्यांचा घेता घेता आपला देखील अभ्यास होतो. आणि आता सगळं रुटीन पुन्हा चालू होणार आहे. सुट्टीत खूप सारं एन्जॉय केलं, बट आता सगळं पुन्हा अभ्यास, पुन्हा तिच्या ॲक्टिव्हिटी वगैरे सगळं काही चालू होणार आहे. आणि इथे रिद्वी अशी मध्ये मध्ये कधी काहीच करून देत नाहीये. तर आता आज आहे रिद्वीचा स्कूलचा फर्स्ट डे आणि इथे रिद्वी नमस्कार करते आपल्या महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि इथे देवाला देखील ती नमस्कार करते. शाळेचा पहिला दिवस आहे, जसं आपण आपल्या आईवडिलांना वगैरे नमस्कार करून जायचो तसंच. तर बघूया आता तिच्या स्कूलमध्ये काय होतंय काय नाही. मला तर आतमध्ये एंट्री नसणार आहे, तरी पण जर मला व्हिडिओ आले स्कूलची तर मी नक्कीच शेअर करेन. तर स्कूलमध्ये झालेली आहे बिहेवियर ॲक्टिव्हिटी. लहान मुलांना जसं की नवीन नवीन ॲडमिशन घेतलं की काय करायचं काय नाही स्कूलमध्ये ते सगळं शिकवलं जातं. बरेच न्यू ॲडमिशन देखील असतात, बरेच जुनं लोक देखील असतात. तर कसं वागायचं कसं नाही, तर ती सगळी ॲक्टिव्हिटी आज स्कूलमध्ये झाली. तर टीचरने स्कूलच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर केला, तर मी देखील तुमच्यासोबत शेअर करते. तर बऱ्याच काही गोष्टी स्कूलमध्ये होतात जे की आपल्याला घरात माहिती पडत नाही. आता पॅरेंट्स लोकांना माहिती पडतं की स्कूलमध्ये काय चाललं आहे काय नाही. आपल्या वेळेला तर असं काही नव्हतं की काय घडते काहीच घरी माहिती पडत नव्हतं. तर स्कूलमध्ये असं डेकोरेशन केलं होतं वेलकम करण्यासाठी. आणि हे टीचरने व्हिडिओ टाकलेला आहे. तर ह्यांना सगळ्यांना छोटे छोटे वेलकमचे फ्रॉक्स जे असतात ते दिलेले आहेत.
आलेली आहे स्कूलमधून. काय आहे इकडे? इथे 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 येऊन दाखव. हा, काय भेटलं? मला इथे लागलं. टिक्की लावलं. कोणी लावलं टिक्की? टीचरने. का लावलं टीचरने टिक्की? हे दिलं आणि चॉकलेट पण दिलं. हे काय आहे दाखव. ओ माय गॉड, कोण आहे हे? रिदू आहे. गर्ल, वेलकम टू स्कूल केलं टीचरने. हा, आणि काय केलं? फोटो काढला टीचरने. व्हिडिओ काढला. मजा आली स्कूलमध्ये. कसा होता फर्स्ट डे? छान होता. आवडतं तुला स्कूलला जायला? रोज जाणार? व्हेरी गुड. तर रिद्वीला आज फर्स्ट डे असल्यामुळे काही होमवर्क दिला नव्हता. नंतर काही दिवसभर मी शूट नाही केलं. दुपारी झोपलं होतं थोडा वेळ आणि संध्याकाळी आता आमच्यासोबत याश्मित आलेला आहे खेळायला. जी माझ्या खाली रूम पार्टनर राहते. तिचं छोटंसं बाळ आहे आणि ते असतंच सारखं आमच्यासोबत खेळायला. आता इथून पुढच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला दिसेलच. तर असा होता आमचा आजचा ब्लॉग. तर कसा वाटला आजचा ब्लॉग आणि रिद्वीचा स्कूलचा फर्स्ट डे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.